शेख हसीना 2 वर्षांनंतर पहिल्यांदा माध्यमांसमोर येणार आहे. बांगलादेशात परतण्याबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. तर गेल्या 2 वर्षात शेख हसीना या आता पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशात 2024 साली झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेशमधून पलायन करत भारतामध्ये आश्रय घेतला होता. तेव्हापासून शेख हसीना या भारतात असल्याचं सांगितलं जातं. मात्र गेल्या 2 वर्षात शेख हसीना या एकदाही सार्वजनिकरित्या समोर आलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी शेख हसीना यांनी एका मुलाखतीत बोलताना आपण डिसेंबरमध्ये मायदेशी परतणार असल्याची घोषणा केली होती. तर मायदेशी परतण्याबाबत दिलेल्या संकेतानंतर आणि गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच आता शेख हसीना या सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत फॉरेन करस्पॉन्डंट क्लब ऑफ साऊथ एशियाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शेख हसीना व्हर्च्युअल पद्धतीने हजेरी लावत संवाद साधणार आहेत. हा संवादाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7:30 या दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. यावेळी शेख हसीना व त्यांच्या भविष्यातील योजना आणि बांगलादेशात परतण्याबाबतच्या संभाव्य निर्णयावरही बोलण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. गोलंदाज आकिब नबीला आता यामुळे संधी मिळण्याची शक्यता आहे. भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज हुकुमी एक्का अशी त्याची ओळख आहे. तो जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला नसल्याने श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्याची जी महत्वाची मालिका होणार आहे त्या मालिकेतून तो बाहेर पडू शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला भारताच्या वरिष्ठ संघात प्रथमच संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तो राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा जम्मू काश्मीरचा 3रा खेळाडू ठरेल. यापूर्वी परवेज रसूल आणि उमरान मलिक यांना मर्यादित षटकाच्या भारतीय संघात स्थान मिळाले होते. बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्याच्या जागी आकिब नबीच्या नावाला मंजुरी देण्यात आली असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे ही महत्वाची अपडेट समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.